तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव आणि ईश्वरी पासून. तर आता इथे अर्णव काहीतरी खणत असतो आणि तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, थांबा सर 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 सर, एक मिनिट असं म्हणते ती. तिथे काय असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे आस्ती पुरवण्यासाठी खडा खणत असतो अर्णव आणि तेवढ्यातच त्यांना काहीतरी दिसतं. तर आता अर्णवला एक फोन सापडतो त्याच्यामध्ये. तर आता ईश्वरी बघते त्या फोनकडे. कुणाच असेल असं म्हणतो अर्णव. हा मोबाईल तर बाबांचा आहे असं म्हणते ईश्वरी. बाबांचा मोबाईल इथे असं काय असं म्हणते ईश्वरी. मिसिंदर ते इव्हेंटला येण्याआधी घरी आले असेल असं म्हणतो अर्णव. असू शकतं सर असं म्हणते ईश्वरी. पण मिसिंदर तुला एक गोष्ट कळते का, हा मोबाईल जर बाबांचा असेल तर हा मोबाईल कुणीतरी डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केलाय इथे. असा बरोबर आहे सर, अजून खोदून बघा ना, काहीतरी असेल असं म्हणते ईश्वरी. तर आता खणत असतो बघा प्रेक्षक होतो. अजून काय मिळतंय का म्हणून शोधत असतो अर्णव. तर आता परत काहीतरी दिसतं त्याला. तर एक बांगडी असते बघा प्रेक्षक हो तिथे हिरव्या रंगाची. तर आता ती बांगडी तो आपल्या हातामध्ये घेतो. हे बघ असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी ती बांगडी आपल्या हातामध्ये घेते. ह्या बांगडीचा तुकडा कुणाचा असेल असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरीला आठवतं कसं वल्लरीचा हात काल जखमी झाला होता बांगडीमुळे, सगळं तिला आठवतं. तर आता इथे ईश्वरीला फ्लॅशबॅक मध्ये सगळं आठवलेलं दाखवलंय. तर आता ईश्वरी म्हणते, मामीची बांगडी, रमाकांत बाबांचा मोबाईल, काय संबंध असेल या दोघांचा असं म्हणते ईश्वरी. काय विचार करतेस मी सिंधू असं म्हणतो अर्णव. तर आता दोघे खूप टेन्शन मध्ये असतात अर्णव आणि ईश्वरी. तर आता ईश्वरी खूप जास्त विचार करायला लागते. तुम्ही अस्थि विसर्जन करा असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी झाड घेऊन येते आणि आता अस्थि विसर्जन करून त्याच्यावरतीच ते रोप लावणार आहेत बघा प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरी. ठीक आहे सर असं म्हणून ती आणून देते त्याला. तर आता इथे अर्णव ओपन करतो ते कलश ज्याच्यामध्ये अस्थि असतात रमाकांतच्या. खूप दुःखी दाखवलं आता इथे अर्णवला. तर आता तो अस्थि विसर्जन करतो बघा प्रेक्षक हो समोरच्या गार्डन मध्ये. तर आता खूप जास्त वाईट वाटत असतं त्याला. तर आता त्याच्यामध्ये झाड पण लावतो तो. तर आता त्याचं झाड लावून सुद्धा होतं. तर आता तो पाया पडतो. तर आता ईश्वरी सुद्धा पाया पडते. तर आता ईश्वरीने अर्णव आपल्या खोलीमध्ये आलेले असतात. तर आता ईश्वरी तो फोन घेऊन आपल्या हातामध्ये बसलेली असते. तर आता दोघे खूप जास्त विचार करत असतात. हा डॅमेज झालेला मोबाईल कुणी का पुरून ठेवला असेल असं म्हणतो अर्णव. बाबाने तर पुरला नसेल ना. कुणी कुणाचा मोबाईल असं का पुरेल असं म्हणतो अर्णव. इट्स ऑकवर्ड, हे सगळं खूप ऑड आहे असं म्हणतो अर्णव. हो ते तर आहेच असं म्हणते ईश्वरी. माझंही डोकं चालतच नाही असं म्हणते ईश्वरी. पण एक गोष्ट नक्की की हा मोबाईल पुरून जास्त दिवस नाही झालेत असं म्हणते ईश्वरी. हे कशावरून म्हणतेस तू असं म्हणतो अर्णव. बघा ना, म्हणजे या मोबाईलवर बघून तर असंच वाटतं ना असं म्हणते ईश्वरी. या यू आर राईट असं म्हणतो अर्णव. सर काल असं म्हणते ईश्वरी. तर आता ती बोलणार असते आणि सांगणारच असते तेवढ्यातच ती थांबते. तर आता अर्णव म्हणतो, काय काल मिस इंदौर असं म्हणतो तो. नाही नाही काय नाही, तेच कळत नाहीये कुणी केलं असेल असं म्हणते ईश्वरी. सर आपण पोलिसांना इन्फॉर्म करूया का असं म्हणते ईश्वरी. येस असं म्हणतो अर्णव. नाही नको, पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन खूप जास्त चालू आहे आणि खूप सारे केसेस आहेत त्यांच्याकडे आणि त्यात हे दिलं तर एक काम करतो मी हा मोबाईल रिपेअर करून रिकवर करतो असं म्हणतो तो. अशा मोबाईलला कुणी हात पण नाही लावणार असं म्हणते ईश्वरी. माझ्या ओळखीचा एक माणूस आहे तो करून देईल, ते इथेच आहे त्याचं शॉप, मी आलोच असं म्हणतो अर्णव. तर आता अर्णव बाहेर जातो बघा प्रेक्षक तो फोन घेऊन. ईश्वरी मात्र विचार करत असते की ही हिरवी बांगडी कोणाची आहे म्हणून. मामींचं ह्या सगळ्यात किती आणि काय सहभाग आहे मला माहित नाही. त्या एकट्या इतकं मोठं कांड करू शकतील का असं म्हणते आता ईश्वरी. नाही नाही, आणि आता सरांना काही सांगितलं मामींबद्दल तर ते त्यांना पटणारही नाही. त्यापेक्षा आधी पुरावे गोळा करते. तर आता इथे फोनच्या शॉपमध्ये जातो अर्णव. एक्सक्यूज मी असं म्हणतो तो. अर्णव सर ऍक्च्युली छोटंसं काम होतं. हा मोबाईल आहे थोडा डॅमेज झालाय, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे त्याच्यात, रिपेअर करून हवा होता मला असं म्हणतो अर्णव. अरे रे अर्णव साहेब, अहो याची कंडिशन बघा, पूर्ण डॅमेज झालाय, हा नाही होणार हो असं म्हणतो तो माणूस. अहो असं काय बोलताय, मला माहिती आहे डॅमेज झालाय, तुम्हीच करू शकता म्हणून तुमच्याकडे आलोय असं म्हणतो अर्णव. नाही हो साहेब, तुम्ही बघा ना काय कंडिशन आहे, डॅमेज झालाय पूर्णपणे असं म्हणतो तो. तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो, तुम्ही प्रयत्न तरी करा असं म्हणतो अर्णव. गोष्ट पैशांची नाही आहे हो, तुम्ही एवढं म्हणताय तर मी प्रयत्न करतो असं म्हणतो तो. पण तुम्हाला मोबाईल ठेवून द्यावं लागणार, वेळ लागेल असं म्हणतो तो. अर्जंट आहे थोडं, लवकर करा असं म्हणतो अर्णव. मी करतो, तुम्ही रात्रीपर्यंत या असं म्हणतो तो. चालेल असं म्हणतो अर्णव. झाल्यावर मला फोन करा असं म्हणतो अर्णव. थँक्यू म्हणतो आणि अर्णव निघून जातो तिथून. तर आता इथे ईश्वरी विचार करत बसलेली असते. मोबाईल सापडला, तिथेच उभ्या होत्या मामी आणि त्यांच्या हाताला झालेल्या जखमेबद्दल विचारल्यावर अस्वस्थ का वाटलं मला, नॉर्मल नाही वाटलं त्यांचा बिहेवियर असं म्हणते ती. तर आता इथे फ्लॅशबॅक मध्ये दाखवतायत कसं ईश्वरीला आठवत असतं. तर आता ईश्वरी म्हणते काय झालं, तर वल्लरी खूप घाबरलेली असते आणि म्हटलेली असते काय नाही, अहो रक्त येते तुमच्या हातातून असं म्हटलेली असते ईश्वरी. ते काटा टोचला असं म्हटलेली असते ना वल्लरी, बाकी काय नाही. तर ईश्वरी म्हणते मामीच्या हाताला झालेली जखम परत एकदा बघायला हवी असं म्हणते ईश्वरी. पण डायरेक्ट जाऊन त्यांना विचारलं तर शंका येईल त्यांना. इशू डोकं चालव, काय करता येईल असं म्हणते ईश्वरी. हा असं म्हणते ईश्वरी. तर आता ती काहीतरी प्लॅन करते बघा प्रेक्षक वल्लरीला गाठायचा. तर आता वल्लरी आपल्या खोलीमध्ये असते. तर आता ती सगळं सामान आपलं बघत असते. त्याच्यात ती बांगडी पण असते आणि सिम कार्ड पण असतो. तर आता सिम कार्ड तिच्या हातामध्ये असतो. हे मेमरी कार्ड जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत जीवात जीव आहे, पण लवकरात लवकर हे मेमरी कार्ड लपवायला हवं. मामी म्हणत आता ईश्वरी आलेली असते. तर आता वल्लरी लपवून ठेवते तो मेमरी कार्ड. मामी असं म्हणते ईश्वरी. काय ग असं म्हणते वल्लरी. तू इथे काय करतेस, तुमचा एक सल्ला हवा होता असं म्हणते ईश्वरी. अरे बापरे, तुला
आणि माझा सल्ला असं म्हणते वल्लरी. हो असं म्हणते ईश्वरी. अगं बाई काय झालं असं म्हणते वल्लरी. ते मी काही ऑनलाईन साड्या मागवल्या होत्या त्यावर नेमके दागिने कुठले घ्यावे हेच कळत नव्हतं असं म्हणते ईश्वरी. बघू असं म्हणते आता वल्लरी. तर आता ईश्वरी म्हणते हे बघा इतके दागिने आहेत. म्हटलं एक्सपर्टलाच विचारावं तुम्ही एवढे दागिने घालता छान छान साड्या घालता ना म्हणून असं म्हणते ईश्वरी. मला ना तुमच्यासारख्या बांगड्या असं म्हणते ईश्वरी आणि तिचा हात पकडते आपल्या हातामध्ये. मामी असं म्हणते ईश्वरी. अहो ही जखम काल रात्रीच झाली ना तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. हो मी पण कालच सांगितलं ना तुला बागेत काटा लागला ते सारखं सारखं काय विचारतेस असं म्हणते वल्लरी. अहो तुम्हाला औषध आणून देऊ का मी लावून देऊ का असं म्हणते ईश्वरी. नाही गरज नाहीये माझ्याकडे औषध आहे मी लावीन असं म्हणते वल्लरी. आणि हो ह्या साडीवरती हे चांगलं दिसेल असं म्हणते आता वल्लरी. हा बरं थँक्यू असं म्हणते ईश्वरी. बरं एक फोन येतोय आलेचा असं म्हणते ईश्वरी. हॅलो असं म्हणते ईश्वरी. तर आता निघून जाते ती तिथून. तर आता वल्लरी तिथेच असते. दागिन्यांबद्दल बोलायला नक्कीच आली नव्हती असं म्हणते वल्लरी. ती ही जखम बघायला आली होती असं म्हणते वल्लरी. जर ईश्वरीला माझ्यावर डाऊट आला असेल तर मला तर वाटतंय तिला डाऊट आलाय असं म्हणते वल्लरी. तर आता अविनाशला दाखवलं. अर्णव फोन का उचलत नाही असं म्हणतो अविनाश. तर आता तेवढ्यातच गाडी घेऊन आलेला असतो अर्णव. ए बाबा अरे असं म्हणतो अविनाश. अरे कुठे होतास तू असं म्हणतो अविनाश. फोन का उचलत नाहीयेस. अरे काय नाही पोलीस आलेत असं म्हणतो अविनाश. व्हॉट मंजुळाबद्दल काही सांगितलं का असं म्हणतो अर्णव. नाही ते एवढंच म्हणाले की अर्णव साहेब आले की ताबडतोब आम्हाला भेटायला लावा असं म्हणतो अविनाश. हो पटकन जाऊन मी भेटून येतो असं म्हणतो अर्णव. तर आता अर्णव बघत असतो ते झाडाकडे जिथे तिने पुरलेले असतात अस्थी रमाकांतची. तर आता इथे काय रे काय झालं असं म्हणतो अविनाश. तर आता अर्णव म्हणतो मामा ते अस्थि विसर्जन करत असताना मातीमध्ये एक मोबाईल पुरून ठेवला होता कोणीतरी. मी सुंदरचं म्हणणं आहे की तो फोन बाबांचा होता असं म्हणतो अर्णव. काय असं म्हणतो अविनाश. इथे आपल्या अंगणात येस असं म्हणतो अर्णव. अरे हे सगळं काय आहे म्हणजे कुणी केलं असेल हे सगळं असं म्हणतो अविनाश. सगळं कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटतंय कुणीतरी तो फोन डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न केला होता असं म्हणतो अर्णव. तर आता तू प्रयत्न केला होतास का त्याच्यात काय बघण्यासाठी असं म्हणतो अविनाश. मी ते दुरुस्त करायला दिलंय आता असं म्हणतो अर्णव. कारण तो खूपच जास्त डिस्ट्रॉय झाला होता असं म्हणतो अर्णव. बघूया संध्याकाळपर्यंत मिळालं तर कळेल काय झालं होतं ते असं म्हणतो तो. बरं ऐक घरी कुणाला सांगू नकोस उगाच टेन्शन घेतील. आजीला तर अजिबात सांगू नकोस असं म्हणतो अर्णव. काळजी करू नकोस मी कुणाला नाही सांगणार असं म्हणतो अविनाश. मी फॉलोअप घेतोय मी सिंदूर सोबत असं म्हणतो अर्णव. तू बाबा जाऊन ये ना पोलीस स्टेशन मध्ये असं म्हणतो अविनाश. हो जाऊन येतो असं म्हणतो अर्णव आणि आता तो गाडीमध्ये बसतो. भाऊजींचा फोन अंगणात असं म्हणतो अविनाशने विचार करत असतो तो. तर आता इथे वल्लरीला दाखवलंय. तर आता वल्लरी आपल्या जखमेला मलम लावून घेत बसलेली असते बघा प्रेक्षक आपल्या खोलीत. आणि आता ती खूप जास्त विचार पण करत असते. तर तिला आठवतं काय झालं असं म्हटलेली असते ना ईश्वरी. तर आता वल्लरी म्हटलेली असते काय नाही अहो रक्त येते तुमच्या हातातून असं म्हटलेले असते ना ईश्वरी. ते काटा टोचला असं म्हटलेले असते वल्लरी बाकी काय नाही. हे सगळं आता फ्लॅशबॅक मध्ये आठवतं वल्लरीला. तर आता परत आठवतं तिला मामी असं म्हणते ईश्वरी. आज आलेली असते ना ईश्वरी ते सुद्धा आठवतं. ही जखम काल रात्रीच झाली आहे ना तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे परत तिला हे सगळं आठवत असतं. तर आता अविनाश आलेला असतो बघा प्रेक्षक हो वल्लरीच्या खोलीत. तर आता अविनाश म्हणतो स्पर्धा सुरू होण्याआधी घटनाक्रम आठवण करून बघायला हवं मगच कळेल काय ते असं म्हणतो आता अविनाश. रमाकांतराव भाऊजी स्पर्धेच्या पहिल्या राऊंडला नव्हते. तर आता विचार करत असतो अविनाश आणि वल्लरी सगळं ऐकत असते. घरी दिसत नव्हते असं अर्णव म्हणाला तेव्हा मी सांगितलं की ते वारीला गेलेत म्हणून. तर आता त्यानंतर घटनाक्रम असेल तो विचित्र असेल दरम्यान काहीतरी घडलं होतं असं म्हणतो अविनाश. तर आता तो विचार करायला लागतो खूप जास्त. करेक्ट असं म्हणतो होता अविनाश. इथे रक्ताचे डाग दिसले होते असं म्हणतो अविनाश. हे विचित्र होतं असं म्हणतो अविनाश आणि वल्लरीला हे सगळं ऐकायला येत असतं. आणि त्यानंतर रमाकांतराव भाऊजी इव्हेंटला आले शेवटच्या राऊंडला कुणालाही न कळवता आणि तिथे त्यांचा फोन जाळवला. आणि आता हा मोबाईल काय प्रकरण आहे काय कळत नाही असं म्हणतो अविनाश आणि विचार करत असतो तो आणि वल्लरी सगळं ऐकत असते. तर आता वल्लरी उभारते. का हो असे एकटे वेड्यासारखे काय बडबड करत बसलाय असं म्हणते आता वल्लरी. वेड्यासारखं बडबडत नाही काहीतरी विचार करतो मी असं म्हणतो तो. विचारच करायचा असेल ना तर स्वतःच्या बायकोचा आणि मुलाचं खरं असं म्हणते वल्लरी. हे बाई घरात खूप टेन्शन आहे आता तुझ्या नादी लागायची माझी काही इच्छा नाहीये. मी माझ्या पद्धतीने गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतोय त्यातही तुला नाक खुपसायचंय असं म्हणतो अविनाश. गुंता कसला गुंता असं म्हणते वल्लरी. अहो सांगाल का नेमकं काय चाललंय तुमच्या डोक्यात. अर्णव आणि ईश्वरी एवढी मोठी स्पर्धा जिंकले सात्विक फॅशन परत आलंय आपल्याकडे मग आता प्रॉब्लेम काय असं म्हणते वल्लरी. अगं त्याच्याबद्दल विचार करत नाहीये मी असं म्हणतो अविनाश. रमाकांत रावांच्या खुनाचं प्रकरण जरा जास्तच गुंतत चाललंय असं म्हणतो तो. गुंतत चाललंय म्हणजे असं म्हणते वल्लरी. म्हणजे अगं आपले ईश्वरी अर्णवला रमाकांत रावांचा मोबाईल सापडला आपल्या अंगणात असं म्हणतो होता अविनाश. तर कधी असं म्हणते वल्लरी. जेव्हा ते रमाकांत रावांच्या अस्थि अंगणात पुरत होते तेव्हा असं म्हणतो अविनाश. तर अविनाश आता विचार करत असतो बघा प्रेक्षक ह्याने सगळं पचकलंय बघा प्रेक्षक वल्लरीला. वल्लरी तर मेन विलन असते ना प्रेक्षक खरंच खूप बावड दाखवले अविनाशला. आता वल्लरी म्हणायला लागते मनातल्या मनात मोबाईल मिळाला रमाकांतचा अर्णवेश्वरीला. बरं झालं बाई मी फोनचं मेमरी कार्ड काढलं होतं असं म्हणते वल्लरी. पण फोनच्या मेमरीमध्ये काय रेकॉर्डिंग्स आणि फोटोज असल्या तर
त्या रिकवर झाल्या तर असं म्हणते वल्लरी. तर आता वल्लरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि आता ती पाठीमागे जाऊन बसते खुर्चीवरती. खूप जास्त टेन्शन आलेलं असतं बघा प्रेक्षक तिला आणि अविनाश तिथेच असतो, विचार करत असतो. तर आता अविनाश बघतो वल्लरीकडे आणि कसं आहे वल्लरी, आणि त्या असं म्हणत असतो तो. तर तो बघतो वल्लरीला खूप जास्त टेन्शन आलेलं. काय झालं तुला, दरदरून घाम का आलाय असं म्हणतो अविनाश. ते एसी चालू नाही हो, उकडतंय जरा असं म्हणते वल्लरी. ए बाई आता तो रिपेअर करायला सांगू नको, वेगळ्याच टेन्शन मध्ये आहे आता असं म्हणतो अविनाश. हा तर आता विचार करत असतो अविनाश बघा प्रेक्षक आणि वल्लरी तिथेच असते. सगळं संपलंय आता वल्लरी, सगळं संपलंय असं म्हणते वल्लरी. तुझं सत्य इतके दिवस लपून ठेवलं आणि आता ते सगळ्यांनाच कळणार. रमाकांतच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे हे कळल्यावर तर मला घराबाहेर काढतील अर्णव आणि ईश्वरी असं म्हणते वल्लरी. काहीतरी करावंच लागेल असं म्हणते वल्लरी. तर आता वल्लरी निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर अविनाश मात्र तिथेच असतो. तर आता वल्लरी जात असते. तर आता ती बघते त्या झाडाकडे काय मिळतं का म्हणून. काय करू असं म्हणते वल्लरी. मी काम करते, इथून रमाकांतचा फोन जो आहे तो काढून घेते, म्हणजे माझ्या विरुद्धचे जे पुरावे आहेत ते जर का ते गोळा करायला गेले तर त्यांना काहीच नाही सापडणार असं म्हणते वल्लरी. आणि आता ती जाते झाडाकडे. त्या मामी असं म्हणत आता ईश्वरी आलेली असते. तर आता वल्लरी खूप जास्त घाबरते. काय झालं असं म्हणते ईश्वरी. कुठे काय असं म्हणते वल्लरी. काय करता इथे अशा असं म्हणते ईश्वरी. तर आता वल्लरी म्हणते ते रमाकांत रावांना श्रद्धांजली व्हायला आले होते असं म्हणते ती. तुम्ही अस्थि विसर्जन केलं तेव्हा मी नव्हते ना असं म्हणते ती. अशाच काही सात्विका ताई आणि रमाकांत भाऊजींच्या आठवणी जागे झाल्या म्हणून असं म्हणते ती. बाकी काय नाही. तर आता पाया पडते वल्लरी. आलेच असं म्हणते ती आणि निघून जाते तिथून. तर आता आतमध्ये आलेली असते वल्लरी. तर आता खूप जास्त भीती वाटत असते वल्लरीला. ईश्वरी मात्र त्या झाडाकडेच बघत असते. तर आता वल्लरी विचार करत असते की आगाव ईश्वरी नक्कीच शांत नाही बसणार, या सगळ्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न नक्की करणार असं म्हणते वल्लरी. तरी नशीब मी रमाकांतच्या मोबाईल मधला मेमरी कार्ड काढून घेतलाय. पण समजा अर्णव आणि ईश्वरीने फोन रिपेअर करून ऑन केलाच आणि फोनच्या मेमरीमध्ये काही मेसेज असले तर असं म्हणते वल्लरी. आणि खूप जास्त घाबरायला लागते बघा प्रेक्षक रमाकांतने उदयकांतला सांगितलं होतं की त्याने माझा घरा दागिने चोरी करतानाचा व्हिडिओ दुसरीकडे कुठेतरी सेव्ह करून ठेवलाय. कुठे असेल तो व्हिडिओ असं म्हणते वल्लरी. पण काही असलं तरी लवकरात लवकर हा मोबाईल मिळालाच हवा असं म्हणते आता वल्लरी. नाहीतर हे अर्णव आणि ईश्वरी माझी एवढ्या वर्षांची कष्ट वाया घालवतील आणि मला जेलमध्ये पाठवतील. नाही 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 वल्लरी, सगळ्यात आधी हा मोबाईल तुझ्याकडे घे तू असं म्हणते वल्लरी. तर आता संध्याकाळची वेळ असते. तर आता आजी खूप दुःखी असतात आणि बसलेले असतात आपल्या खुर्चीवर. तर आता ईश्वरी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. तर आता ईश्वरी म्हणते आजी, अहो आजी घ्या असं म्हणते आता ईश्वरी. गरम गरम अद्रकवाली चहा आणली असं म्हणते ती. बरं झालं, मला हवाच होता चहा असं म्हणतात आजी. बरं वाटतंय आता असं म्हणते ईश्वरी. हो आता ठीक आहे असं म्हणते आता आजी. आज विसर्जनाचं सगळं नीट झालं ना असं म्हणतात आजी. हो असं म्हणते ईश्वरी. कलश पुरून पौधा पण लावलाय बाबांच्या इच्छाप्रमाणे हा असं म्हणते ईश्वरी. बरं असं म्हणतात आजी. आता मी जाऊन तिथे नमस्कार करून येते असं म्हणतात आजी. आजी तुम्हाला बरं वाटलं की मगच असं म्हणते ईश्वरी. बाकी सगळे पण राहिले, आम्हीच तेवढ्या गडबडीने जाऊन करून आलेत असं म्हणते ईश्वरी. काय सांगतेस असं म्हणते आजी. वल्लरीचं वागणं मला कधीच कळलं नाही असं म्हणतात आजी. रमाकांतराव होते तोपर्यंत कधी त्यांच्याशी धड वागली नाही आणि आता ते गेल्यावर सगळ्यांच्या आधी जाऊन नमस्कार करून आले असं म्हणतात आजी. माणूस जिवंत असताना तोपर्यंत त्याची किंमत असते तेवढंच खरं आहे असं म्हणतात आजी. तर आता ईश्वरी काहीतरी विचार करायला लागते. तर आता ईश्वरी म्हणते आजी एक विचारू का असं म्हणते ईश्वरी. काय ग असं म्हणतात आजी. मामींचा स्वभाव आधीपासूनच असा होता का हो असं म्हणते ईश्वरी. नाही म्हणजे कधी कधी त्या खूपच विचित्र वागतात असं म्हणते ती. हो गती पहिल्यापासून अशीच फटकळ आहे. आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याचं मन दुखवलं जाऊ शकतं ह्याचा विचारच करत नाही ती. शेवटी तुमच्यावर जे संस्कार होतात ना ते तुमच्या वागण्या बोलण्यातनं दिसतातच. आणि नाही म्हटलं तरी ती ज्या परिस्थितीत वाढली ती परिस्थिती जबाबदार आहे सगळ्याला असं म्हणतात आजी. तर आता ईश्वरी म्हणते कसली परिस्थिती. अगं म्हणजे तिच्या माहेरची परिस्थिती वेदाचीच होती असं म्हणतात आजी. ती शिकली पण नाही फारशी. मग आई वडिलांनी लग्न लावून दिलं. लग्न होऊन आली, सात्विकाशी बरोबरी करायला लागली. सात्विकाचं सासर खूप श्रीमंत होतं. रमाकांत रावांचा बिझनेस त्यावेळेला खूप जोरात चालला होता आणि आमचा आवी बेचारा छोटा मोठा नोकऱ्या करून घर चालवायचा असं म्हणतात आजी. म्हणून ही वल्लरी इतकी कटकट करायची ना. सात्विकाला तिचं हे वागणं अजिबात आवडायचं नाही म्हणून दोघींमध्ये वाद व्हायचा असं म्हणतात त्या. तर आता ईश्वरी विचार करायला लागते. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर रेकॅपमध्ये काय ते. वल्लरीला सात्विकाशी बरोबरी करायची होती असं म्हणते आजी. तर आता ईश्वरी म्हणते कधी असं मोठं भांडण वगैरे झालं होतं का असं म्हणते ईश्वरी. तर आता आजी म्हणतात भांडण वगैरे म्हणण्यापेक्षा भर पार्टीत अपमान झाला होता वल्लरीचा. भाऊजींचा मोबाईल रिपेअर करायला दिलाय असं म्हणतो अविनाश. तो एकदा का रिपेअरी होऊन आला की त्या मोबाईल मधला डेटा रिकवर होईल असं म्हणतो अविनाश. तर बघा प्रेक्षक वल्लरीला हे सगळं सांगत असतो बावट अविनाश. तर आता इथे वल्लरी गेलेली असते तो फोन घेण्यासाठी. आता त्या माणसाला जाऊन ती 1,00,000 रुपये देते. आता तरी द्या फोन असं म्हणते वल्लरी. तर आता मोबाईल घेऊन देतो बघा प्रेक्षक तो माणूस वल्लरीला. हे काय असं म्हणतो तो. तर आता इथे अर्णव जात असतो कुठेतरी. तर आता वल्लरी म्हणते काय रे कुठे चाललायस. मंजुळा घरी आली आहे, पोलिसांचा फोन आला होता, जाऊन येतो पटकन असं म्हणतो अर्णव. तर आता जातो बघा प्रेक्षक अर्णव. तर आता वल्लरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं कारण आता मंजुळा सापडलेली असते आणि आता ती गुंडाचं नाव सांगणार ज्याने रमाकांतला मारलंय म्हणून.
म्हणून. आणि आता इथे उदयकांत एक्सपोज झाला की वल्लारी पण एक्सपोज होणार, ह्याची तिला भीती वाटायला लागते. तर प्रेक्षक उद्याचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या व्हिडिओला हेल्प करायला अजिबात विसरू नका. आणि असेच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.